बातमी पुण्यातून। पुण्याच्या बावधनच्या नामांकित कॉलेजमधील बेकायदेशीर प्रवेश प्रक्रियेचं रॅकेट हे उघड झालंय। खासगी शिकवणी आणि कॉलेजच्या बेकायदेशीर टायअपचा हा प्रकार समोर आलेला आहे। कॉलेजच्या वर्गखोल्यांमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचा मनसेने आरोप केलाय। मनसेच्या विद्यार्थी सेनेनं धाड टाकली, पावत्या आणि पैसे मोजण्याची मशीनही जप्त केली आहे। शिक्षण उपसंचालकांना व्हिडिओ कॉलद्वारे संपूर्ण प्रकार दाखवलाय। 11वीच्या ऍडमिशनसाठी फॉर्म भरून घेण्यात आले, जे की 11वीच्या ऍडमिशनचे फॉर्म हे सेंट्रलाइज पद्धतीने शिक्षण विभागाकडून त्याचे ऍडमिशन होते, परंतु यांच्या कॉलेजेसकडून अशा पद्धतीने फॉर्म भरून घेण्यात आले। याच्यानंतर त्यांच्याकडून प्रत्येकी 20,000 रुपये या पावती पुस्तक आहेत। आज 17/5/2026 आणि 7 पावत्यांकडून त्यांनी प्रत्येकी स्टुडंट मागे 20,000 रुपये आज या ठिकाणी घेण्यात आले। आज तुम्ही बघत असाल इथे तर त्यांनी पैसे मोजण्याची मशीन सुद्धा या क्लासेसवाल्यांनी इथे आणून ठेवली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेत। प्रीतम, मनसेनं हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणल्यानंतर आता शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भात काय कारवाई करायला सुरुवात केली आहे? होय, ते बरोबर आहे। पुण्यातील बावधन परिसरातील एका नामांकित कॉलेजमध्ये कथित आणि बेकायदेशीर जे प्रवेश रॅकेट आहे ते उघड झाल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेकडून करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज कॉलेजमध्ये धाड टाकत पाहणी केली। यावेळी एका खासगी क्लासकडून थेट कॉलेजच्या वर्गखोल्यांमध्ये 11वी सायन्सच्या प्रवेशासाठी फी वसुली केल्याचा आरोप आता त्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांकडून तब्बल 20,000 रुपये घेतले जात होते। धाडी दरम्यान QR कोड, फीच्या पावत्या आणि भरलेले प्रवेश फॉर्म आणि पैसे मोजण्याचा मशीन देखील जप्त करण्यात आल्याचा दावा मनसे विद्यार्थी सेनेकडून करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र उपसंचालक व्हिडिओद्वारे त्यांना दाखवण्यात देखील आलेला आहे। त्यामुळे संबंधित कॉलेज आणि क्लासवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि याचा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा त्यांनी इशारा देखील दिलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद प्रीतम दिलेल्या माहितीबद्दल।